अखिल विश्वाच्या चराचरामध्ये कणाकणामध्ये जली स्थली काष्टी पाषाणी भरून उरलेली सर्व घटाघटामध्ये विराजमान असणारी अद्भुत गम्य गोचरशी दैदीप्यमान चैतन्य घन शक्ती अखिल विश्वाचे मायबाप मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू सर्व प्राणी मात्राच्या घटाघटामध्ये सोहम स्वरूपानं अविरत उड्याण बंद साधून सर्व कार्य सिद्धीश नेणारे आज जगाचे क्षेत्रपाल बलशाली पराक्रमी ज्यांच्यामध्ये सद्गुण ऐश्वर्य संपन्न गुण भरलेले आहेत. साधारण जरी भक्ती केला तरी जगाला प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करणारे आराध्य दैवत पवनसूत हनुमंतराय अखिल विश्वाचे मायबाप देवादिदेव शिवशंभू महादेव सर्व सृष्टीतील साधू संत ऋषी मुनी जपी तपी योगी गुरुजन आणि आज या संकटमोचन पंचमुखी हनुमान देवस्थान कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक दानदाते या कार्यक्रमाचे निमंत्रित आमंत्रित पाहुणे माझे सहयोगी भजन संत बंधू माझे सद्गुरू विदेही मोतीराम बाबा प्रामुख्यानं ज्यांच्या आदेशानुसार समर्थाची आज्ञा सेवकाप्रमाण 10 वर्षापासून ज्यांचा हट्टहास होता आपल्या व्यासपीठावर बसले पानपत्ते बाबा 10 वर्ष झाले त्यांनी माझ्याकडे खूप विनंती केली की बाबा एकदा तरी आमच्या देवस्थानला तुम्ही दर्शन द्या, आपला एक कार्यक्रम हवा आहे. कारण त्यांची दीक्षा सतपाल महाराजांकडून झालेली आहे, त्यांचं ज्ञान आमचं ज्ञान जुळते आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं की एकदा तरी आपल्या ज्ञानाच्या मूर्तीला आपल्या आश्रमामध्ये बोलवून ज्ञानाची उजळणी करावी. 10 वर्ष योग आला नाही, पण आज त्यांच्या कृपेनं म्हणा त्यांच्या आदेशाच्या विनंतीला मान देऊन म्हणा आज तुमच्या आमच्या भेटीचा हा मोठा सुयोग म्हणावा की अमृतघटी म्हणावा. आणि दिवस असे आहेत जगाचे मालक चालक पालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू यांचा जन्मोत्सव साजरा आहे आणि एवढे मोठे हनुमंतराय यांची हनुमान जयंती आणि रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या सानिध्यामध्ये ज्याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात आपला सतसंग सोहळा हनुमंतरायाच्या कृपाक्षेत्राखाली सुरू आहे आणि त्या सत्संग सोहळ्याला उपस्थित असणारे संपूर्ण माझे साक्षात परमेश्वराचे अंशज अखंड पारायणक सर्वभूती आत्मस्वरूपामध्ये रम्मान असणारे विद्येचे सागर गुरुपुत्र माता पिता बंधू भगिनी आणि उपस्थित संपूर्ण भाविक बंधजन सर्वांच्या पवित्र चरणकमली या अल्पमते एका छोट्याशा दासानुदासाचा शत कोटी दंडवत प्रणाम. काय बापो मुक्ता मुक्ता हिला शगुंता म्हणतात, हिला शगुंता म्हणतात. मुक्ता म्हणते दादा तुम्ही हिला शगुन म्हणता पण मला तिच्यात कोणतेच गुण दिसत नाही. तुम्ही चौरंग पाठ मांडला, तुम्ही चौक भरला, तुम्हीच बेल पुरणार लक्षद चढवला, तुम्हीच म्हणता पूजा झाली नैवेद्य झाली देवा झोपा. देव तर काही बोलतच नाही, देव काही चालतच नाही. तुम्ही शगुन म्हणता पण शगुन म्हणून जाता मला हे तर निर्गुण दिसते. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणते मुक्ता हे खरं पाहायला शगुनही नाही आणि निर्गुणही नाही, हे मानस पूजा आहे. मन हा देखण्या स्वरूपाचा आहे. मनाची बैठक कुठं तरी बसल्याशिवाय मन हा दृश्य पदार्थाशिवाय स्थिर होत नाही. म्हणून त्या नामाची त्या आत्म्याची प्रतिमा मांडून मानस पूजा ही मांडलेली आहे.
तुझ्या नामाची प्रतिमा मांडली गात. मनाच्या शुद्धीकरणासाठी मानस पूजा मांडलेली आहे आणि मानस पूजेच्या पाठीमागे सारा जग. मानस पूजा करावीच लागेल, कारण मनके हार या हार है, मनके जीते जीत. अरे मनही मिलावत राम से मनही करत. मन की गति है अटपटी झटपट लके ना कोई. मन की गति अगर मन की खटपट पिटे तो झटपट दर्शन. आणि म्हणूनच म्हटलं आधी मन घ्यावा हाती मग पूजावा गणपती. म्हणून मानस पूजेला सुद्धा फार महत्व आहे. पण मानस पूजेच्याही पलीकडे कन्या सासुऱ्याशी जाई. कन्या सासुऱ्याशी जाई. कन्या सासुरासी जाए. कन्या लहान थोर यारे यारे लहान थोर. करू धर्माचा उद्धार, करू धर्माचा उद्धार, करू धर्माचा उद्धार. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. दुष्ट दुर्जनाशी तारू, दुष्ट दुर्जनाशी तारू. गुरुजनासी तारू. न्यायदंड लाथ मारू. न्यायदंड लाथ मारू. न्यायदंडे लाथा मारू, न्यायदंडे लाथा मारू, न्यायदंडे लाथा मारू. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. क्षमाने नेदू कोणा, क्षमाने नेतू कोणा. क्षमाने नेदू कोणा, क्षमाने नेतू कोणा. अधर्माच्या आचरणा धर्माच्या आचरणा. अधर्माच्या आचरणा, धर्माच्या आचरणा. अधर्माच्या. यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. दुसऱ्या म्हणे भाषावध, ब्राह्मणे भासावद. गाणी ऐका ऐसा बोध, गाणी ऐका ऐसा बोध. गाणी ऐका ऐसा बोध, गाणी ऐका ऐसा. यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. यारे यारे लहान थोर. धर्मशास्त्रातले कधी उदाहरणं आठवतात. महाभारतातली एक कथा आठवते मला. कौरव पांडवांचं महाकुरुक्षेत्र गाजलं. 100 कौरव गेले. अर्जुनाच्या बाणाने पितामह भीष्म सरपंजरी पडले. उत्तरायणाची वाट पाहत सरपंजरी पडलेले पितामह भीष्म, मोठा पराक्रमी राजा बलचारी ज्ञानी होता.
भगवान कृष्ण पाचही पांडवांना घेऊन सोबतीला द्रौपदी होती. म्हणे चाल शेवटचा अंतिम वेळ आहे, पितामह भीष्माचा आपला वडीलधारी आहे, याच्या दर्शनाला आपण जाऊ. प्रत्यक्ष जगाचे चालक मालक भगवान गोपाळ कृष्ण पाची पांडवांना घेऊन पितामह भीष्माच्या दर्शनाला आले. पाच पांडवांनी द्रौपदीने पितामह भीष्माला नमस्कार केला. सरपंजरी पडले आहेत, पूर्ण अंगामध्ये रुमामध्ये पार लागले. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, पितामह कौरव गेले, आता हस्तिनापूरचं राज्य या धर्माला चालवायचं. म्हणून राजाने प्रजेचं कशा रीतीनं पालन करावं या धर्म नीतीबद्दल थोडा या धर्माला उपदेश कराल तर बरोबर. पितामह भीष्म म्हणतो, कृष्णा अरे तुझ्यासारखा जगाचा चालक षड्गुण ऐश्वर्य संपन्न अवतार लिहिलेने परिपूर्ण त्यांच्या पाठीशी असताना मला तुम्ही वडीलधारी आहात हस्तिनापूर. दोन गोष्टी धर्माला उपदेशाच्या संघात जाते वेळी पितामह भीष्मा धर्मा इकडे ये. धर्माच्या पाठीवर हात फिरला पितामह भीष्माने सरपंजरी पडले असताना. धर्मा तू फार विद्वान आहेस, तुझ्यामध्ये सहनशीलता दक्षता क्षमता सर्व गुण संपन्न आहेस. मी तर चाललो बेटा, पण आता अयोध्येचं राज्य तुला चालवायचं आहे. राजा हा प्रजेचा पिता आहे. राजाने प्रजेचा पालन कसं करावं ऐक मी सांगतो. जसं आपण आपल्या लेकराची जोपासना करतो, पालन पोषण करतो, उदरनिर्वाह शिक्षण करतो, त्याप्रमाणे प्रजेचं शिक्षण केलं पाहिजे. गावोगावी शाळा शिक्षण सुशिक्षित लोक झाले पाहिजे. पाण्याची टंचाई होता नाही, अन्नधान्य भरपूर पिकला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आणि विशेष मात्र राजाने स्त्री अबला आहे. आपल्या राज्यामध्ये स्त्रीची कोणतीही अवदशा होणार नाही याची राजानं दक्षता घेतली पाहिजे. स्त्रिये जैशी मोहिनी नाही, स्त्रिये जैशी वैरागिनी नाही, अरे स्त्रिये जैशी मुलायम नाही आणि कठोर रणचंडी. नारी जैसी कोई नहीं, नारी रतन की खान, नारी ते ही पैदा हुए राम कृष्ण. म्हणून धर्मा एक लक्षात ठेव, सर्व गोष्टी कमी जास्त झाल्या तर चालेल, पण स्त्रीचं रक्षण करताना मात्र तीड मात्रही काटकसर करू नये. पितामह भीष्माच्या तोंडात हिने उद्गार निघता बरोबर द्रौपदीला इतका हसू आला, इतका हसू आला की द्रौपदी वार रे वा, वार रे वा, वार रे वा. पितामह भीष्माचे कान पितामह पोरी माझ्या संभाषणावर तू हसतेस. पितामह भस्म गोष्ट हसण्यासारखीच आहे, गोष्ट हसण्यासारखीच आहे. पण का हसलीस तू, का हसलीस? आता तुम्हाला बुद्धी आठवली ना? ज्यावेळी दुःशासनाने मी विंटाळच्या अवस्थेत असताना फार सभेत मला ओढलं आणि एवढ्या मोठ्या हस्तिनापूरच्या आसनावर गुरु होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य, तुम्ही भीष्माचार्य होते, धृतराष्ट्र होता, माझे नवरे पाचे पांडव होते. कुठे गेले होते तुम्ही? ज्यावेळी दुःशासन माझे वस्त्र ओढून माझी बेब्रू समाजामध्ये मांडत होता, त्यावेळी मी तुमच्याकडे हात जोडून गुरुजनांनो, माझ्या मायाबापांनो, माझी लाज राखा, माझी लाज राखा. त्यावेळी हे तुमची बुद्धी कोठी गेली होती? त्यावेळी तुम्ही नामर्दासारखे नपुसकासारखे खाली मान टाकून होते. त्यावेळी स्त्री ही जात तुम्हाला कळली नाही. स्त्रीची अब्रूत रागावा असं तुमच्या मनात आलं नाही.
आत्ता ती वेळ गेल्यावर आत्ता तुम्हाला बुद्धी आठवते. पितामह भीष्म, पोरी तुझं म्हणणं खरं, तू म्हणते अशी गोष्ट खरी आहे पोरी, पण काय या दुष्ट दुर्योधनाचा कौरवांचा अन्न मी खाल्ला होता आणि त्यांच्या अन्नाचा एक एक रक्ताचा बुंद माझ्या अंगामध्ये होता पोरी, आणि म्हणून मी दबील होतो. त्याच्यामुळे मला कळत होता आपल्या सोनपोरीची अब्रूच्या वाट्यावर येऊ नये असं मला वाटत होतं, पण नाईलाज होता पोरी. आता तो विदूषित रक्त या पराक्रमी शूरवीर अर्जुनाच्या बाणानं माझ्या शरीरातून निघून गेलाय. तो कौरवांचा विदूषित अन्न आणि त्या एक एक रक्ताचा थेंब माझ्या शरीरातून या अर्जुनाच्या बाणानं बाहेर पडलाय. आणि म्हणून आज मला सद्बुद्धी आठवते पोरी, मला माफ कर. कहाणी तशीच आहे. जी आई 9 महिने 9 दिवस पोराला पोटामध्ये ठेवते, देवाला, साधूला, गुरुला विनंती करते, देवा माझं बरं वाईट झालं तर चालेल देवा, पण माझ्या गर्भाचं रक्षण कर. देवाजवळ जाईल, साधूजवळ जाईल, स्वतः पाया नाही पण स्वतःसाठी काही मागत नाही. पहिले पोराचं डोकं ठेवते गुरुच्या चरणावर, बाबा माझ्या मुलाचा उद्धार करा, माझ्या मुलाचं रक्षण करा, बाबा आशीर्वाद द्या माझ्या मुलाला. एवढं करूनही तो मुलगा एक दिवस असा येतो, आई म्हणायला तयार. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आई बाबा त्याला दिसतात. एकदा तरुण झाला, लग्न झाला, बायको घरी आली की आई गेला, बाबा गेला, भाऊ बंद गेला, जुनं जुनं गेलं, आता नवराज आलं आणि बायकोच्या मांग नवरा चाल. कुठाय वडीलधाऱ्यांचा आदर. जगामध्ये आपण देवाची भक्ती करतो, 33 कोटी देव भारतामध्ये आहेत, पण आमच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे खरा देवाला ओळखायलाच कोणी तयार नाही. पहिली ही सेवा पाडी पितृ आज्ञा, न करी अवज्ञा मातेची. त्यांनी सांभाळले गर्भी कष्ट घेता, अरे लहानाचा स्वतः मोठा केला. त्यांनी केली सेवा तुझ का शरम, कुंडलिक वर्म दावी. अरे तुकड्या दास म्हणे त्यांचा होता श्राप, मोठेही उश्याप. जर आई वडिलांना एक श्राप दिला लेकरा, अरे 33 कोटीच्या पायावर झुलत असतील तरी तुझा भला नाही होत. आणि त्याच खऱ्या देवाला आज भारतीय संस्कृती विसरत चालली. मोठ्यांचा आदर गेलं, बडी तो कानपिडी, लहानाचं संसार काय विवत चालले. आणि म्हणून आपल्या संतांनी आपल्याला वारंवार सूचना दिलेली आहे की भगवंता, अरे तुझी सेवा चालू आहे, तीर्थयात्रा, जप, तप, योग, याग, अनुष्ठान, एकादशा, वृत्त, उपवास. रोज या एवढ्या मोठ्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये मंगळवार शनिवार काय उपासना सुरू आहे. भक्त लोक नाही, देवाला मानत नाही, लोकांची भक्ती करत नाही असं नाही, सारे लोक भक्ती करतात. पण जे पाहिजे प्रेम भक्ती विन कलियुगात साध्य काही. योग यागासी योग्य वेळ नाही, काळ नाही. प्रेम भक्ती विन कलियुगात नाही, साध्य नाही. योग यागासी योग्य वेळ नाही, काळ नाही. भक्तीला 3 गोष्टीची गरज आहे. कर्मही पाहिजे,
पाहिजे आणि उपासनाही पाहिजे. कर्म ज्ञान आणि उपासना जेव्हा एक रूप होतात तेव्हा कुठं भक्तीची ज्योत सुरुवात होते. पण सारा देखावा आहे जगामध्ये. लोपले ज्ञान जगी हित देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. अरे सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. एक तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आया समय बड़ा बेढंगा. आज आदमी बना लफंगा. आया समय बड़ा बेढंगा. आज आदमी बड़ा लफंगा. अरे कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा. नाच रहा नर होकर नंगा. अरे कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा. नाच रहा नर होकर नंगा. अरे छल और कपट के आगे अपना बेच रहा ईमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. राम के भक्त रहीम के बंदे ररते हैं आज भरे के धंधे. राम के भक्त राम के रहीम के बंदे ररते आज भरे के धंधे. अरे कितने ये मक्कार है अंधे. देख लिए इनके भी धंधे. अरे कितने मक्कार अंधे. देख लिए इनके भी धंधे. इन्हीं की काली करतूते से हुआ ये मुल्क मशाल. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. जो हम आपस में न झगड़ते बने हुए क्यों खेल बिगड़ते. अरे जो हम आपस में न झगड़ते बने हुए क्यों खेल बिगड़ते. काहे लाखों घर ये उजड़ते
से बिछड़ते अरे फूट फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान अरे सूरज न बदला चांद न बदला न बदला रे आसमान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान